याचं कारण असं की विदर्भ राज्य आंदोलन समितीचं नुकतंच 23-24 ला अधिवेशन झालं। त्यात एक ठराव पास झालाय की महामहिम राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भाचं स्वतंत्र राज्य करण्यासाठी महामहिम पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री यांना निर्देश द्यावे आणि राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू करावी असा ठराव झाला। त्या आधारे आम्ही आज अनायासे पंतप्रधान इथे येत होते 30 तारखेला, म्हणून आम्ही त्यांना भेटायला वेळ मागितला। तो मागितला प्रॉपर चॅनलनी पोलीस आयुक्त, विभागीय रेव्हेन्यू कमिशनर आणि कलेक्टर मार्फत त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही। म्हणून आम्ही म्हटलं बा आम्हाला वेळ देत नाही तर मग आम्हाला निदर्शन करायला एक जागा मुकरर करा। आम्हाला मुकरर करून दिली जागा, ती होती रहाटे कॉलनी, आणि आम्ही तिथे म्हणणार होतो की तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ। आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला ते निदर्शनाला करू दिली नाही आणि त्याआधीच आम्हा सगळ्यांना डिटेन केलं आणि डिटेन केलेले डिटेनू 16 इथे आहो आम्ही, काही अंबाझरीला आहे, काही गड्डी गोदामला आहे, अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आहो। आणि म्हणून या सगळ्या दडपशाहीचा, लोकशाहीत चाललेल्या या प्रक्रियेचा आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा पोलिसांमार्फत चालवलेल्या दडपशाहीचा निषेध करतो। मी मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे, तुम्ही आमच्या विदर्भामध्ये येऊन शनी आमच्या विदर्भाच्या जनतेचे विदर्भवाद्याचे प्रश्न सोडवत नाही तर मग तुम्ही आमच्या विदर्भामध्ये, आमच्या नागपूरमध्ये येऊन काय फायदा तुमचा वाला? तुम्ही तिकडेच राहा, आमच्या विदर्भामध्ये यायचं नाही। कारण की वेगळ्या विदर्भासाठी आमची 100 वर्ष 120 वर्षापासून आमची मागणी आहे, ती मागणी तुम्ही मागणी पुरी करत नाही आणि आमच्या विदर्भाचे प्रश्न सोडवू देत नाही। हिवाळी अधिवेशन होते तर हिवाळी अधिवेशन मध्ये आमदार खासदार हे वेगळ्या विदर्भासाठी बोलायला तयार नाही। आमच्या विदर्भामध्ये बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाही, वेगळा विदर्भ पाहिजे। मी तर म्हणत आहे विदर्भवादी को बीजेपी सरकार डरती है और पुलिस को आगे करती है। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, दडपशाही नहीं चलेगी। निषेध करते मी मोदी सरकार, केंद्र सरकारचा निषेध। विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज नागपूर दौऱ्यावर असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना आज वेळ मागितला होता भेटेकरता आणि त्यांना स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत आम्ही पत्र देणार होतो। परंतु आज आम्हाला विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आम्ही 25 तारखेपासून पाठपुरावा केल्यानंतरही तो वेळ मिळाला नाही। शेवटी पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं का आम्ही तुम्हाला निर्देशनाकरता रहाटे कॉलनी इथे आम्ही तुम्हाला एक जागा देतो, तिथे तुम्ही निर्देशन करा। परंतु ते तसं झालं नाही। आम्हाला इथं बोलवलं आणि इथं 16 लोकांना DCP मधने यांच्याकडे डिटेन करण्यात आला आणि त्यासह संपूर्ण नागपूर शहरात 40च्या वर कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये डिटेन करण्यात आला। हा पोलिसांचा दडपशाहीचा खेळ आहे आणि हा खेळ करून फडणवीस साहेब विदर्भाचा आंदोलन दडपण्याची कोशिश करतात। परंतु आम्ही फडणवीस साहेबांना एकच सांगू इच्छितो की विदर्भाची मागणी ही रास्त मागणी आहे आणि ते पूर्ण नाही झाली तर एक दिवस तुम्हाला सत्तेतून जावं लागणार आहे। म्हणून विदर्भ राज्य होणं एक आता काळाची गरज आहे आणि मोदीजींनी ते द्यावं। 2015ला जेव्हा मोदीजी नागपुरात आले त्यांनी म्हटलं होतं का आम्ही विदर्भाचं राज्य करू, परंतु आता विदर्भाचं राज्य देणं तर दूर, ते विदर्भवाद्यांनाही भेटत नाही। म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने 2015लाही त्यांना काळे झेंडे दाखवले, 2017लाही दाखवले, 2021लाही दाखवले आणि आजही आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो। परंतु अशात आम्हाला पोलिसांनी दडपशाही करून आमच्या कार्यकर्त्यांना डिटेन केलं। आम्ही त्यांचा निषेध करतो।